नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, EPS 95 पेन्शन योजनेचे अपडेट. रुपये 2420 मासिक पेन्शन अधिक 17% महागाई भत्ता मंजूर अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी. व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS 95 ही संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 1995 मध्ये सुरू करण्यात आलेली एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. ती 58 वर्षाच्या निवृत्तीनंतर पेन्शनची हमी देते, ज्यामध्ये नियोक्त्यांचे योगदान हे 8.33% आणि सरकारी योगदान वेतनाच्या 1.16% इतके असेल, ज्याची मर्यादा 15,000 रुपये आहे. 2025 मध्ये महत्वाचे बदल होतील, ज्यामुळे सुमारे 78 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल आणि 100 वर्षाची आर्थिक सुरक्षेची मागणी पूर्ण होईल. प्रस्तावित पेन्शन वाढ 7,500 पर्यंत. मित्रांनो, 2025च्या समावेशातील एक महत्वाचा बदल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या आणि EPS 95 राष्ट्रीय आंदोलन समिती म्हणजे NACच्या दीर्घ आग्रहानंतर किमान पेन्शन ही 1,000 रुपयावरून 7,500 पर्यंत प्रतिमाह करणे, महागाई भत्त्यासाठी 650% वाढीचा विचार केला जाईल, म्हणजेच महागाईसह ते वाढवले जाईल, ज्यामुळे सध्या वाढत्या खर्चाशी झुंजणाऱ्या पेन्शनधारकांचे राहणीमान मोठ्या प्रमाणात सुधारेल. NACने पेन्शनधारक आणि त्यांच्या पत्नीसाठी मोफत वैद्यकीय सेवेची मागणी देखील केली आहे. उच्च पेन्शन पात्रता आणि प्रक्रिया काय पहा मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयाच्या 2022च्या निकालानंतर 1 सप्टेंबर 2014 पूर्वी EPS 95 मध्ये सामील झालेल्या किंवा त्या तारखेनंतर योगदान देणारा कोणताही कर्मचारी हा 15,000 रुपयांच्या मर्यादेशिवाय जास्त पेन्शन मिळवू शकतो. पात्र सदस्यांना ऑनलाईन किंवा प्रादेशिक EPF कार्यालयात संयुक्तपणे नियोक्त्यांसोबत पर्याय फॉर्म दाखल करणे आवश्यक आहे. नंतर ही अंतिम मुदत 26 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली, ज्यामुळे पेन्शनधारक आणि सध्याचे योगदान देणारे दोघांनाही फायदा झाला. आर्थिक आणि अंमलबजावणी आव्हाने. EPS 95 निधीमध्ये विमानकीय तूट असल्याने मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्पीय वाटपाची आवश्यकता असल्याने ही वाढ करणे एक कठीण काम आहे. सरकार सध्या 1,000च्या किमान पेन्शन म्हणून दरवर्षी 750 ते 1,000 कोटी देण्यास वचनबद्ध आहे. 7,500च्या वाढीव पेन्शन दरम्यान हे बजेट सरकारवर खूप जास्त असेल. प्रस्तावाच्या विनंतीच्या आधारे 1/3 पक्ष आता योजनेच्या टिकाऊपणाचे मूल्यांकन करत आहे, जे असे कोणतेही मूल्यांकन पहिल्यांदाच झाले आहे. फायदे आणि भविष्यातील दृष्टिकोन काय पहा मित्रांनो. EPS 95 योजनेत विधवा, अल्पवयीन, अनाथ आणि अपंगत्वासाठी विविध पेन्शन आहेत, जे सर्व सामाजिक गरजा पूर्ण करतात. निवृत्ती वेतन मजबूत करण्यासाठी देय आणि वैद्यकीय सुविधांसह 7,500 रुपये पेन्शन मिळवण्याची शक्यता आहे. पेन्शनधारकांनी त्यांचे KYC तपशील अपडेट करावे आणि कालबद्ध वितरणासाठी जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन द्यावे. 2025च्या उत्सव हंगामासाठी कोणतीही वाढ निश्चित झालेली नाही, परंतु आतापर्यंतच्या चर्चेनुसार ती 2025च्या मध्यापर्यंत होईल असे सूचित होते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.